अंत्रोळीच्या ग्रामसभेत चक्क मृत व्यक्तीने हजेरी लावली असून मागील 3 वर्षापासून बोगस ग्रामसभा दाखवून खोटे ठराव पारित करून भ्रष्टाचार करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा 15 सप्टेंबर पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला। माझं नाव जितेंद्र नाना थोरात, मी चालू तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत अंत्रोळी। ही सदर तक्रार ह्या ग्रामस्थाकडून माझ्याकडे आलेली होती। त्यांनी पुराव्याविषयी आपल्याला दाखवलेलं आहे, त्याची सखोल चौकशी करावं, अन्यथा त्या लोकांना उपोषण बसण्याची वेळ आणू नये। जे असेल तरी सर कायद्याप्रमाणे त्यांना गुन्हा दाखल करून जी शासनाची फसवणूक केली आहे ती फसवणूक इथून पुढे तरी थांबवावं आणि हे जर पूर्ण निकाल लागू होतो चालू कामाला सुद्धा स्थगिती देण्यात यावी। तरी काय तक्रार दिली होती तुमच्याकडे? काय हे कामं एक बरोबर नाहीत, कुठं पैपा आहेत, कुठं काढलेत, कुणी कुणाचं हातपंप बसवून लाख 2-2 लाख बिलं काढत असेल तर त्या तक्रारी ग्रामस्थांच्या आणि सरपंच आणि ग्रामसेवकांनी सांगावं की बाबा हे काम हे ह्या सभेत मंजूर केलेलं आहे, बोगस सभा घेणं, बोगस सह्या घेणं असलेल्या लोकांना तर किमान घेऊ द्या। जर आता उद्या समजा याच्यामध्ये काय दोषी ठरलं तर त्या व्यक्तीला समोर सहीला गेलं कुठून आणत जातं, गेलेला व्यक्ती कुठून येतो सहीला इथं? शासनाची फसवणूक करू नये असं आमचं म्हणणं आहे। आणि ग्रामसभेबद्दल काय? ग्रामसभेबद्दल हे सगळं खोटं करायचं ना, सांगायचं नाही। तुम्ही कुठल्या साईटवरून अपलोड केलात केंद्र सरकारच्या काय ते सगळं ऑनलाईन निघतंच ना। विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देत नाही। ग्रामसभा का घेतल्यानंतर घ्यायची बोलताय, कामं तर तुमचं वडाच चालू आहे। माझी ह्या अध्यक्षांना आचार्य माझी अशी एक मागणी आहे, ह्या तालुक्याचा आमदार सुद्धा इतका भारी की आमच्या गावाला चांगल्या प्रकारे निधी दिलेला आहे, पण त्याचा दुरुपयोग गावात चालला आहे, ह्यांच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं। मौजे अंत्रोळी ग्रामपंचायतीमधील कारभाराची चौकशी आम्ही पूर्ण कागदोपत्रांनिशी बोलतो। यांनी केलेल्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार केलेला आहे आणि विशेषतः ग्रामसभेमध्ये मैताची नावं घालून बोगस जी मीटिंग घेतली ह्याचा त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही ग्रामपंचायतला कुलूप तर ठेवणारच आहे 15 तारखेला आणि 15 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतच्या समोर महिला बसतील आणि जिल्हा परिषदेच्या समोर पूनम गेटला आम्ही उपोषण करणार आहे। जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा जर त्यांनी नाही केला तर आम्ही 15 तारखेला उपोषणाला बसणार। मी ज्योतिबा संभाजी शिंदे, शिवसेना शाखा प्रमुख अंत्रोळी। सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आज आपल्याकडे जे मीडियाच्या माध्यमातून जे सांगतोय की जे फिल्टरचे जे काम झालेलं आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1,99,000 रुपये काहीतरी ह्यांनी उचललेलं आहे, पण त्याचं सखोल चौकशी व्हावी, अन्यथा नाही तर आम्ही 15 तारखेला आम्ही उपोषणला आम्ही 15 तारखेला सेवा ऑफिस कार्यालयासमोर आम्ही बसणार आहोत। याची दक्षता आपण पुरेपूर घ्यावी। उपतालुका प्रमुख शिवसेना दक्षिण सोलापूर राहणार अंत्रोळी गावात 15 ऑगस्ट झाल्यापासून गावात ग्रामसभा का होत नाही याची चौकशी आम्ही ग्रामसेवक सरपंच यांच्याकडे केली असता टोलाटोलीची उत्तरं देण्यात येत होती, परंतु त्याच्याविषयी आम्ही शासनाचा निर्णय केंद्र सरकारचा याच्यावरती बघितला असता ग्रामसभा झालेली असं दाखवतंय आणि त्याच्यावरची माहिती काढली असता ग्रामसभा झालेली आणि त्यात मयत लोकांची उपस्थिती असं मोठं प्रकरण झालेलं आहे। आम्ही त्याच्या बाबतीत सविस्तर प्रेसला तुम्हाला दिलेलंच आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता, सर्व पुरावे पण दिलेत आणि जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की सदर जे कोण ग्रामसेवक सरपंच दोषी जे असतील त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी आणि 15 तारखेपर्यंत जर कारवाई नाही केली तर मी पूनम गेट शिव ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। तरी लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे।